साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अनेक आयाम आपण खऱ्या अर्थानं पाहिलेले आहेत. पण मला अत्यंत अभिमानानं सांगायचं आहे, महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदीचा वाद चालू आहे. आणि हा वाद जरी चालू असला तरी महाराष्ट्र गीत अत्यंत अभिमानानं आपण सगळेच म्हणतोय. पण मला प्रकर्षानं आपल्याला सांगायचं आहे, 1950 ते 60च्या दरम्यान अण्णाभाऊंनी महाराष्ट्र गीत लिहिलं आणि कदाचित हे महाराष्ट्र गीत माझ्या माहितीनुसार पहिलंच महाराष्ट्र गीत होतं. ते आपल्यापासून थोडंसं लांब राहिलं, वंचित राहिलं, साहित्यातनं लांब राहिलं. ते महाराष्ट्र गीत अत्यंत चांगल्या पद्धतीनं अण्णाभाऊंनी लिहिलं होतं. आणि ते महाराष्ट्र गीत म्हणजेच महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया, कंबर बांधुनी उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया, महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारती, तो अरबी सागर लागे जयाच्या पाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्यांची वीरांची, घामाची आणि श्रमांची, खुरप्याची आणि दोरींची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारींची, स्मरून धुरंधर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया. पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधुनी साचे, पर्वत ओलथून यत्नांचे सांधू या खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया. घर ध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची कणखर जणू पोलादाची, घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया. तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे शब्द हे मनात रुतणारे होते. आचार्य आत्र्यांनी ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं की अण्णाभाऊंचं साहित्य हे आपल्यातलं, माणसातलं, जिवंत माणसातलं आणि आपल्याला कायमस्वरूपी प्रेरणादायी ठरणारं होतं. असं म्हटलं जातं, अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं एकच दिवस शाळेत गेले आणि एक दिवस शाळेत गेलेला माणूस असं अजरामर साहित्य निर्माण करू शकतो, हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लाभलेलं अलभ्य असा लाभ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणूनच या अण्णाभाऊंच्या लेखणीला, साहित्याला मी खऱ्या अर्थानं सलाम करतो. आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्राला, सर्व माझ्या माणसांना, माझ्या समाजाला मी या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद.